जय जिजाऊ जय शिवराय. मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपली जिंजुर्डे हा युट्यूब चॅनलवर. तर बघा दिवस पण माळवला आता आणि निघालेलो आहे मंदिराकडं. तर आज आहे मंगळवार आणि मंगळवारी आम्ही तर म्हणजे संध्याकाळच्या टायमाला देवीला निवद घेऊन जात राहतो. तर आज पण निवद घेतले बघा एका ताटामध्ये भाजी पोळीचे आणि आता चाललेलो आहे मंदिराकडं. आणि कसं राहता दर मंगळवारी म्हणजे उपवास असतो मम्मीला दमणिया आणि मग सकाळी कसं फराळ ठेवलेला असतं, संध्याकाळी मग नैवेद्य तसं तर म्हणजे आमचा रेग्युलरचा रोजचा सकाळचा नैवेद्य राहतो. सकाळी कसं आंघोळी ते झाले म्हणजे मग ताज्या पाण्यानं निवद करायचा आणि देवीला इकडे शंभर घेऊन यायचा. तर मंगळवारी आपलं फराळ राहतं, मग संध्याकाळी मग आम्ही मस्त निवद बनवतो आणि जात राहतो देवीला घेऊन. आणि दरवेळेस मम्मी जात राहत्या, पण आज कसं आम्हाला पोरांना पाय पडायला पण न्यायचं होतं. अनुचं जरा दुखत होतं आपल्या, तर मग म्हणलं चला अनुला पण घेऊन जाऊ देवीच्या दर्शनाला. तर बघा आज शंभू संपापडी अनु शिव आणि पवन सगळे चिल्लर पार्टी गँग चाललेलं आहे घेऊन. बघा शंभू तर एक नंबर चालला. अरे बापरे शिवदादा चालायला लागला दमणिया. अरे बापरे माझ्या लाडूला लय भारी चपला बर का. अजून नाही चालतेत ना. चला पण किती आनंद होत त्याला. हा चला. कसं आज दिवसभर पापड लाटले तर पापड करायचे चालले आणि सकाळीच जायचं होतं पण मग पापड करायचे होते म्हणलं मग संध्याकाळी टायमाला पापड निवंत मध्ये जाऊ स्वयंपाक झाल्याच्या नंतर. पण मग आज आम्ही काही स्वयंपाक नाही केला, देवीचे निवद केले फक्त बनवले आणि आता निवद घेऊन चाललो. तिथं आले स्वयंपाक बनवू. आम्ही इकडून का पोरांना न्यायचं म्हणल्यावर लवकर जाऊन माहित नाही. हा चिल्लर गँग आहे. शिव तर पवन खाणार गेला. अरे नारळ आणला का पवन? नारळ आणलं? कोण नारळ आणला का? शंभूकडे का नारळ? अनु अनु त्याला वाटायला आज कुठं आलो आपण. हा शंभू इकडे शंभू इकडे पाय. शंभू न पाहिलं काय लावलं, किती गोड दिसून आलं, क्यूट क्लिप लावून घेतली. लावली तर त्याला वाटलं मग मी पण बाई सारे केव्हाच चाललं. मंदिराकडे जायचं मंदिराकडे जायचं. आज ते सगळेच म्हणत होते आज आपल्याला मंदिराकडे जायचं. मग काय पवनचं म्हणलं चालत पुढं जायचं म्हणल्यावर लय उरेल राहते पोरं. हा रोज घरी त्यांना कंटाळा आला आता. कंटाळा आला त्यांना. आणि आपण सगळ्यात मी आपणच नाही गेलो तिकडे मंदिराकडे. बरेच दिवस गेलं तर इकडेच काम चालू आहे ना. तिकडंच काम चालू आपण जेव्हा कांदे भरले तेव्हा म्हणजे तेव्हा काम चालू होतं तिकडं. हा मग चला मंदिराकडून दर्शन घेऊन येऊ आणि फ्रेश पण होऊ थोडं, कारण की लय दिवसापासून गेलोच नाही मंदिराकडे दर्शनाला. बाप्पा करा इथं पप्पा करा शंभू पापडे. तर इथं आपल्या नानासांच्या मध्ये म्हसोबाचं मंदिर आहे, तर सगळेजण इथूनच दर्शन घेते म्हसोबाच्या. हाच राणी म्हसोबा आहे. शंभू पवन दर्शन घ्या ना. घेतलं चला मग काय काय शंभू. अगं बाई नाचते ती काय राधा नाचते ती. इकडं पाय ना. हा इकडं पाय ना. शिव का हा अगं बाई. आता आलोय मंदिरापाशी आणि खरंच म्हणजे भरपूर दिवसापासून आलोच नाही. कांदे भरायला येत होता आलो. बाई ते मोगऱ्याला पण किती फुलं येत होते. फुलं घेऊन सगळे हे होऊन गेले वाळून गेले ना. हा माग जास्त येल होते पाणी पूर्ण झाड म्हणजे असं पूर्ण डबडबून गेलं. वाळून गेले पण वाळून गेले ना. वाळून गेले पप्पा ना तर सगळे झाडं कमी गेले इथलचे. हा चला मी तुम्हाला दाखवते. मंदिरापाशी आलो आणि दर्शनाला. शिवून पवन तर एक नंबर आले. बघा मंदिरापाशी आलोय आणि दर्शनाला. तर जे आपल्या इकडचे साईडचे झाडं होते तर जास्वंदीचे त्याचे पूर्ण कट केलेले पप्पानी कालच. आता फुगडं पूर्ण मोकळं झालं ना. तर फक्त म्हणजे जे फुलाचे झाडं आहे तेच ठेवलेले आहे. चांदणीपाटाचे मोगरा ते. चला पवन शंभू चला पटापटा.
हे टाक ना, आकडा टाक ना. आकडा टाकायचा. कोणतं काळं वायर आहे का? बघा आपलं नवीन घर खरंच लई दिवसापासून इकडे यायचं. नवीन घराकडं राहिला पण अजून काही तारीखच भेटली नाही आपल्याला, म्हणजे घरभरणीची पूजाची. त्याच्यामुळं मग राहूनच गेलं. तर आता येऊच लवकरच राहिला. बघा आता आलो मंदिरात आणि सगळ्यांचं चाललेलं आहे बघा दर्शन. अनुनी मी आणि आम्ही दोघांनी आले दर्शन केलं आहे ना ग. आम्ही दोघांनी बघा आलेले दर्शन केलेलं आहे. ते जय जय बाप्पाच आहे ना. बाप्पा करायला आलो आपण. बाप्पा करायला आलो ना. तर चला. तर बघा हे केलं का दर्शन? घेतलं ना. शिव दादा आरती करतो म्हणलं. हा का? करा करा चला. करा करा आवरा. बघा रोज मम्मी येत राहत्या. तर आज आम्ही सगळे चिल्लर पार्टील घेऊन आलेलो आहे. हा पवन मी चला. करा चालू. करायचे चालू. हे पेटवलं का? कापूर ते सगळं घेतला का? घेतलं अगरबत्ती पवन सगळं घेतलं. अगरबत्ती चला. सुख करता दुखरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा देवाची सर्वांगी सुंदर उठ शेंदुराची कंडे जळके गळा शोभे माळ मुक्ता फळाची जय देव जय मंगल मूर्ती व श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन स्वामी मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय रत्नाखचिता फरातच गौरी कुमरा चंदनाची उठी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा रुंजून तेनो पुरे चरणी गागरिया जय देव जय मंगल घ्या पटापट आरती. चला आरती वाले आरती बाहेर आणा. चला बघा आता आरती पण झाली आणि नैवेद्य आणलेला होता देवीसाठी. नको हा काय कर तू आणि आपल्या बाळाला हा शमू अरे मंदिर उघड दादा. शमुदार डिक मैदान त्याला ठेव. चालेल बघा मस्त घासाची भाजी आणि चपातीचे नैवेद्य बनवले. बघा सोमबापडी आतमध्ये ठेवलं बाई. हा इथं ठेव. कासवाल ठेव इथं. हा आपण एक प्रदक्षिणा मारायची बरं का. चल तिकडे ठेव. आणि इथं पाठीमाग गैमुखाला आणि देवीला असतं बघा. तर इथं पण आम्ही नैवेद्य ठेवीत राहतो. एक मस्त प्रदक्षिणा मारायची. चला रे इकडून या. आणि तुळशीला ठेवलं पवन. तुळशीला डिकमाळीला इकडं गणपतीला ठेवा. इथं वरती गणपती आहे आणि आतमध्ये महादेवाला सगळीकडे ठेवले ना. चला आता दर्शन घ्या. चला आता घेतलं ना दर्शन. चला हा ना मग चला. नाही ना मला म्हणजे घेतलं मी. हा सर मी आणून लावली होती. तुम्ही माझ्या सगळ्यांना लावून घ्या. हो दादा पाणी नाही निघलं फोन. थोडं निघलं का? चला देवीला ठेवा एकदा. तू चप्पल कोण नाही काढली दादा? नवत खून मजा आली का? सँडल न काढेल डोके तू. चला पवन आपल्या चाळीचं थोडंसं काम चालू झालेलं होतं. आणि कसं चाळीचं म्हणजे सगळ्यात मेन काम राहिलेलं होतं फक्त गेट बनवायचं. तर बघा आज गेट बनवायला पण आले ते आणि आपलं गेट बनवून दिलेलं आहे. तर उद्या फक्त जाळी बसून देणार आहे म्हणजे मग आपल्या चाळीचं काम झालं पूर्ण. आणि जाळीला मग नेट पण लावलेलं आहे. तार नेट आणि गेट झालं बघा आपलं तयार आता आपल्या चाळीचं. तर इकडं म्हणजे जे बकऱ्यांचं शेड आहे त्याला बी म्हणजे खंबा ते लावून आणि जाळी ते लावून घेणार उद्या. चला पवन पाणी होता. चला मग पिया पाणी. चला चला घरी जाऊन स्वयंपाक करायचं कामाला. हा शिवल दे ना गोट. चला ना जाय मग प्यायला. बघा आमचं शिव पवन दादाकडे चाललेलं आहे पाणी प्यायला. मामी त्या काय करताय भाऊन तिकडं बसले का? शंभू बंद कर.
चला आता चाललंय घरी. तर थोडासा म्हणजे अंधार पण पडला. तर देवीचं दर्शन घेतलं, नारळ फोडलं पवननी, तर नारळाचा प्रसाद पण खाल्ला आणि आता चाललेलं आहे घरी. अनु पण झोपला बाय ना. झोपला हा ना, त्याला झोपत आली होती, लय आलडत होता तो. हा ना. चला पवन पवन चला ना. बघा किती म्हणजे झावळवळ झालं आणि थोडं थोडं अंधार पण पडायला लागला. तर आता आम्हाला घरी जाऊन अजून स्वयंपाक पण बनवायचा आहे. काही नाही, दर्शन घेऊन गेल्याच नंतर काय स्वयंपाक चालूच राहतो. आपण मग कसं आता निवद आणायचं होतं सगळ्यात मेन, आणि पाय पडायला पोरांना आणायचं होतं. म्हणलं मग कसं उजाडाच्या आधी आणलेलं मग बरं आहे का नाही. हा मग काय, आता चाललो घरी. आता मस्त पोरं बी शिव बी झोपण आता घरी शिव पण गेल्यानंतर. आम्ही तर झोपण. झोपलाच आहे. मग दोघी लागू मस्त स्वयंपाकाला. तर आज काय साधं सोपं बेत होऊन देऊ. मग वरण काय? चपाती, हा मग आता काही भाजी आहे, काही घासाची भाजी ना. मस्त घासाची भाजी एकच नंबर लागेल. हा ना मग. त्याच जर एक दोन भाजी भाकरी जर केलं ना जेवण एकच नंबर होईल. हा आत्ताच घरी आलं बघा मंदिराकडून आणि दिवस करायला चांगलं घासाची भाजी करून ठेवलेलं होतं. कढईमध्ये घासाची भाजी पण केलेली आहे आणि पीठ ते मळून ठेवलेलं होतं. तर आता लगेच लागायचं स्वयंपाकाला. ह्याच्या खाली पीठ पण मळून ठेवलेलं बघा. पीठ पण चांगलं भिजलं असं आता. फोन आला काय करते कोण? भूक लागली, घासाची भाजी खायची. शंभूला पण भाजी खायची. हा शंभू जेवण करे. शंभू लागली, भूक लागला ना. वारं सुटलं येण्याने. पाहून आला काय मामी झाली पाहिजे. काय मग बघा मस्तपैकी पिठलं बनवून घ्यायचे आणि कांदा पण चांगला परतून घेतला आणि जिरे मोहरी पण टाकून घेतली. तर आपल्याला हळद टाकून घ्यायची. आणि आता सध्याच काही हिरवी कोथिंबीर नाही, त्याच्यामुळं मग कढीपत्ताच टाकणार आहे मी आणि वाळ्याची कोथिंबीर किती कोथिंबीर टाकून घेणार आहे. तर बघा मिक्सरमधून हिरवी मिरची लसूण किती मोठा मिक्सरमधून बारीक करून घेतला. कारण कुड मिरचीचे पिठलं करायचं म्हटलं का मग आपले लहान लहान शिव शंभू बापरे ते पण पिठलं खातेत. त्याच्यामुळं मग कुड मिरचीचं पिठलं नाही बनवायचं. मस्त मिक्सरमधून मिरची लसूण काढून घेतला आणि कांदा मसाला तिचा परतून घ्यायचं. तर बघा पातेल्यामध्ये थोडंसं गरम पाणी पण करून घेतलं आणि कांदा ते चांगलं परतलं. तर पीठ घेतलेलं आहे बघा डाळीचं आणि डाळीचं पीठ झाकणामध्येच काढून घेतलं. खरं वरण करायचं होतं आज, मग मम्मी म्हणले पिठलंच करा. त्याच्यामुळं मग पिठलं करायला लावलेलं आहे बघा. आणि टाईम झाला मंदिराकडून यायला, त्याच्यामुळं घासाची भाजी पण केलेली ती आणि घासाची भाजी किती मोठी आहे त्याच्यामुळे पिठलं करू राहिलं आज. बघा पीठ चांगलं काढून घेतलं आणि आपल्याला आता त्याच्यामध्ये पिठल्यामध्ये काढून घ्यायचे बघा मस्त.
बघा आपले पिठल्याला मस्त पैकी म्हणजे अशी उकळी पण आलेली आहे. आणि आता मम्मी ते येणार आहे बघा लगेच जेवण करायला.